नमस्कार. आजकाल आपण व्हॉट्सॲप, टेलिग्राम कितीतरी मेसेजिंग ॲप्स वापरतो नाही का? पण ह्याच गर्दीत एक नवीन मेड इन इंडिया ॲप आलंय, ज्याचं नाव आहे अरत्ताई. आता वाटेल की यात असं काय नवीन आहे? पण थांबा, यात काहीतरी असं खास आहे जे आपलं लक्ष वेधून घेऊ शकतं. चला, आजच्या या भागात तेच जाणून घेऊया. पण ह्या सगळ्याच्या आधी ना, एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण रोज इतके मेसेजेस पाठवतो, फोटो शेअर करतो, पण कधी विचार केलाय का की आपला हा सगळा डेटा खरंच किती सुरक्षित आहे? हीच ती चिंता आहे जी आजकाल अनेकांना सतावतीये. खरे, मेसेजिंग ॲप्समुळे आपलं आयुष्य खूपच सोपं झालंय. अगदी एका क्लिकवर आपण कुणाशीही बोलू शकतो. पण याच सोयीसोबत एक मोठी चिंता पण येते. ती म्हणजे आपल्या डेटा सुरक्षेची. म्हणजे एका बाजूला सोय आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षितता. हा जो संघर्ष आहे ना, तोच आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. आणि ह्याच गोपनीयतेच्या चिंतेवर एक भारतीय उत्तर घेऊन आलंय झोहो कॉर्पोरेशन. त्यांनीच डेव्हलप केलं आहे हे अरत्ताई ॲप. आणि हे ॲप बनवण्यामागचा मुख्य उद्देशच हा आहे की वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीला, त्यांच्या गोपनीयतेला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जावं. तर सोप्या भाषेत सांगायचं तर या ॲपची दोन मुख्य ओळख आहेत. पहिली, हे पूर्णपणे मेड इन इंडिया आहे आणि दुसरी, याचा सगळा फोकस वापरकर्त्यांच्या सुरक्षितेवर आहे. आणि खरं सांगायचं तर याच दोन गोष्टी अरत्ताईला बाजारातल्या बाकी ॲप्सपेक्षा वेगळं ठरवतात. चला, आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की अरत्ताईची अशी कोणती तत्त्वं आहेत जी याला इतर प्लॅटफॉर्म्सपेक्षा खरोखर वेगळं ठरवतात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं वचन, या ॲपवर तुम्हाला कसल्याही जाहिराती दिसणार नाहीत. म्हणजे आपलं बोलणं, आपलं चॅटिंग एकदम अखंडित, मध्ये कोणतीही डिस्टर्बन्स नाही. आणि दुसरं वचन, जे माझ्या मते आजच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते म्हणजे आपला डेटा कोणत्याही व्यावसायिक फायद्यासाठी कधीही कुणालाही विकला जाणार नाही. आपली माहिती आपलीच राहील. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा, वापरकर्त्यांचा सगळा डेटा कुठे साठवला जातो? तर तो भारतातल्याच डेटा सेंटर्समध्ये सुरक्षितपणे ठेवला जातो. याचा फायदा काय? तर आपल्या डेटावर आपलं अधिक नियंत्रण राहतं. आता बघा, या स्लाइडवर एक शब्द आहे, नो डेटा मॉनिटायझेशन. याचा नेमका अर्थ काय होतो? खूप सोपा आहे. म्हणजे आपली वैयक्तिक माहिती वापरून पैसे कमवले जात नाहीत. उदाहरणार्थ, आपण अनेकदा बघतो की मित्राशी एखाद्या गोष्टीबद्दल बोललो की लगेच त्याची जाहिरात दिसू लागते. तसं इथे अजिबात होणार नाही. आपली माहिती ही फक्त आणि फक्त आपलीच राहते. आणि हे वाक्य बघा, अरत्ताईवर बोला जणू कोणी ऐकतच नाहीये. क्या बात है. हे वाक्य या ॲपच्या प्रायव्हसी फर्स्ट दृष्टिकोनाचा सार अगदी एका ओळीत सांगून जातं. म्हणजे काय? तर आपण कोणत्याही भीतीशिवाय अगदी मोकळेपणाने, पूर्ण स्वतंत्राने इथे संवाद साधू शकतो. ठीक आहे, सुरक्षितेबद्दल तर आपण बोललो, पण फक्त सुरक्षा असून भागत नाही. ॲप वापरायला सोपं आणि फीचर्सनी भरलेलं पण हवं, बरोबर? तर आता आपण या ॲपच्या त्या खास फीचर्सकडे वळूया जे याला एक कम्प्लीट कम्युनिकेशन टूल बनवतात. चला बघूया काय काय आहे यात. या ॲपमध्ये ना काही खरंच जबरदस्त फीचर्स आहेत. पहिलं आहे मीटिंग्स. म्हणजे आता मोठ्या ग्रुप व्हिडिओ कॉल्ससाठी वेगळं ॲप वापरण्याची गरजच नाही. सगळं इथेच होईल. दुसरं भारी फीचर आहे पॉकेट. ही आपली पर्सनल डिजिटल डायरीच समजा, जिथे आपण महत्त्वाचे मेसेज, नोट्स किंवा फोटो एकदम सुरक्षितपणे सेव्ह करू शकतो. तिसरं, हे एक लाईट वेट ॲप आहे. म्हणजे कमी डेटा वापरतं आणि जुन्या स्लो फोनवरही अगदी सहज चालतं. आणि चौथं, मल्टी डिव्हाइस सपोर्ट. आता मल्टी डिव्हाइस सपोर्ट म्हणजे काय? तर आपण एकाच वेळी आपला फोन, आपला टॅबलेट आणि आपला लॅपटॉप या सगळ्या डिव्हाइसेसवर अरत्ताई वापरू शकतो. यामुळे आपलं कम्युनिकेशन खूप सोपं आणि सोयीस्कर होतं. पण थांबा, खरी गंमत तर आता आहे. अरत्ताई हे अँड्रॉइड टीव्हीसाठी खास ॲप असलेलं पहिलं भारतीय मेसेंजर ॲप आहे. विचार करा, आपण टीव्हीवरच मेसेज बघू शकतो किंवा व्हिडिओ कॉल घेऊ शकतो. हे खरंच एक अनपेक्षित आणि खूपच भारी फीचर आहे, नाही का? बरं, तर आपण आतापर्यंत इतकी सगळी माहिती बघितली, सुरक्षितता, फीचर्स, सगळं काय. आता या सगळ्याला एकत्र करून बघूया की अरत्ताई एक संपूर्ण कम्युनिकेशन पॅकेज म्हणून नक्की काय ऑफर करतं. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. हे ॲप 3 मुख्य स्तंभांवर उभं आहे. पहिला स्तंभ आहे गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य. दुसरा, शक्तिशाली आणि उपयुक्त फीचर्स. आणि तिसरा, याची मेड इन इंडिया ओळख. आणि हे तिन्ही घटक मिळून याला बाजारात एक मजबूत पर्याय म्हणून सादर करतात. तर हा भाग संपवण्यापूर्वी एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न.
आपल्या डिजिटल आयुष्यात आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? एकदम कडक सुरक्षितता की भरपूर नवनवीन फीचर्स? किंवा या दोन्हीचा एक उत्तम समतोल साधणं आपल्यासाठी गरजेचं आहे? यावर जरा नक्की विचार करा.